मी एक जिद्द मनात ठेवली की बाबा आपण काहीही झालं नाही, मला मार्केट मिळालं तरी चालेल किंवा माझी मार्केटमध्ये जास्त जरी गेली, त्याच्यापेक्षा आनंद मला हा होईल की माझा एक्सपोर्ट माल जेव्हा होईल तेव्हा होईल, असं मी मनात धरलं आणि मी चिकाटीला लागली. जी काय मेहनतीच्या कष्टावर करता येईल असं म्हणतात आणि ते फेल जात नसतं, तर आमची एकही तुटाळ झाली नाही आणि कुठेही आम्हाला म्हणजे त्याचा प्रादुर्भाव दिसलेला नाही. मी आज स्त्री असून स्त्री पुढे एवढाच आदर्श ठेवू शकते की स्त्री असून एक्सपोर्ट माल झाला ह्याचा आनंद मला जास्त होतोय. शेती खेळत मिळत होती, शेतीत काही असा म्हणजे हे नाही होत की बाबा शेतीचा नवरा आहे म्हणून काय शेतकरी नवरा आहे तो नको असं म्हणायला, ते मला तर अवघं वाटतं. जास्तीत जास्त महिलांकडे आपण लक्ष देऊन त्याला पुढं ढकलण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्यांच्यावर जबाबदारी टाकण्याचा. नुसतं चूलमूल करून चालणार नाही. शेतीकडे लक्ष दिलं तर शेती फायदा करते, तोटा करत नाही. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वरचेवर बदलत चाललेला आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग देखील होत आहेत. काही ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात महिलांनी शेती देखील फुलवली. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी चक्क एका महिलेने केळीची बाग फुलवली आहे आणि येथील केळी जी आहे ती इराणला एक्सपोर्ट झालेली आणि ही किमया कशी साधली हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत महिला शेतकरी मीनाक्षी कोकरे ताई आहेत. ताई, काय सांगाल, ही जी केळीची बाग फुलवली आपण त्यासाठी काय मेहनत घेतली होती? मी पहिल्यांदा माझ्या पतीजवळ एक अट्टास केला की बाबा आपण केळी करून पाहूया आणि ती केळी आपण परदेशात एक्सपोर्ट व्हावी हा उद्देश मनात माझ्या होता आणि तो मी त्यांना व्यक्त करून दाखवला. त्यांनी मला सपोर्टिंग केलं. त्यांनी केळीची रोपं मागवून घेतली आणि एक जिद्द मनात ठेवली की बाबा आपण काहीही झालं नाही, मला मार्केट मिळालं तरी चालेल किंवा माझी मार्केटमध्ये जास्त जरी गेली, त्याच्यापेक्षा आनंद मला हा होईल की माझा एक्सपोर्ट माल जेव्हा होईल तेव्हा होईल, असं मी मनात धरलं आणि मी चिकाटीला लागली. माझ्याबरोबर दररोज 4-5 बायका असतात, त्याही मला चांगला सपोर्ट केला आणि मी पहिल्यांदा 7x5ची लागण केली. ज्यावेळेस जैनची रोपं आली आणि रोपं आल्यानंतर आम्ही 1 दिवस ती रोपं ठेवली. म्हणजे आपल्या वातावरणात थोडंसं त्याला ठेवावं लागतं म्हणून 1-2 दिवस ठेवून तिसऱ्या दिवशी त्याची लागण केली. लागण केल्यानंतर असं ऊन होतं की त्या उन्हात अशी रोपं आम्हाला वाटायचं की तुटाळ भरपूर होईल, हे होईल, पण जी काय मेहनतीच्या कष्टावर करता येईल असं म्हणतात आणि ते फेल जात नसतं, तर आमची एकही तुटाळ झाली नाही आणि कुठेही आम्हाला म्हणजे त्याचा प्रादुर्भाव दिसलेला नाही. चांगल्या प्रकारे केळी आली. नंतर आम्ही ड्रिचिंग वगैरे केल्या, काहीतरी 4 ड्रिचिंग झाल्या, पोंगा भरणी केली. नंतर गावखत आणि आपल्या कारखान्याची मळी असं मिक्स करून थोडं सेंद्रिय ह्याचं खत, रासायनिक खत थोडंसं 25% टाकलं. त्याचे बोध बांधून त्याच्यावर तो खत भरून घेतला आणि त्या 5 महिन्यानंतर 5 महिने आणि 10 दिवसानंतर केळीची वेन झाली. काहींची 5.5मध्ये होते, पण आमची 5 महिने 10 दिवसातच झाली. का तर की असं वाटत होतं उन्हाळा असूनसुद्धा आम्हाला एवढं म्हणजे हे वाटत नव्हतं, पण आमच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर व्यवस्थित आता आमचा माल इराणला गेला, तो एक्सपोर्ट झाला. त्याला 30 रुपये भाव मिळाला ह्याचा आनंद मला नाही आहे, पण मी आज स्त्री असून स्त्री पुढे एवढाच आदर्श ठेवू शकते की स्त्री असून एक्सपोर्ट माल झाला ह्याचा आनंद मला जास्त होतोय. मला जे काही माझ्या पतीची साथ मिळाली, माझ्या मुलाची साथ मिळाली, माझ्या मजुरांचीही साथ मला मिळाली. आमचे जी झाडं बांधणी केली तीसुद्धा माझ्या बायकांनीच केली. त्याच्यामुळं मला एकदम म्हणजे आनंद होतोय आणि खर्च जरी एकपट झाला तर मला दुप्पट ह्याचा नफा मिळवून दिलेला आहे. मी ह्याच्यात समाधानी आहे. ही जी बाग आहे ती किती एकरात आहे, किती झाडं लागली, त्यासाठी किती खर्च आला? एकरी 1250. 2 एकराच्या वरती थोडासा आहे, त्याच्यामुळे माझे 2500 झाडं बसलेली आहेत. 2500.
ही झाडं लावत असताना कुणाचं मार्गदर्शन घेतलं, ही आयडिया कशी आली मग तुमच्याकडे? आयडिया म्हणजे एक मनात असं झालं की बाबा आपण आत्तापर्यंत टिश्यू कल्चरची जैनची रोपं ऐकतो, यूट्यूबवर बघतो, पण मला असं वाटलं की आपण एकदा आपल्या मळ्यात म्हणजे आपल्या ह्याच्यात की बाबा एक प्रयोग करून बघू, आपण तसं करू शकतो का. ती भावना मी माझ्या पतीजवळ व्यक्त केली, त्यांनी मला सपोर्टिंग केलं, मुलाचंही सपोर्टिंग मिळालं, त्याच्यामुळं सर्व काही ते यशस्वी झालं. आता जी ही बागेचं हार्वेस्टिंग सुरू आहे, किती टन एक्सपोर्ट झाला आहे ते? आत्ता माझं 9 टन गेलेलं आहे, अजून तरी 50 ते 55 टन जाईल. साधारण किती लाखात उत्पन्न जाईल? उत्पन्न लाखात म्हटलं तर असाच जर भाव राहिला तर नाही म्हटलं तर 15 लाखापर्यंत जाईल. ज्या महिला आहेत त्यांच्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? आता मुली नको म्हणतात म्हणजे शेतकरी, पण मला तर त्यांना आनंदानं सांगा वाटतं, शेती खेळत मिळत होती, शेतीत काही असा म्हणजे हे नाही होत की बाबा शेतीचा नवरा आहे म्हणून काय शेतकरी नवरा आहे तो नको असं म्हणायला, ते मला तर अवघं वाटतं. त्यांनी अवश्य आनंदाने शेतकरी नवरा करावा. आपल्यासोबत ज्यांनी ही बाग फुलवण्यासाठी मोलाची साथ दिली, तसे हे मीनाक्षीताईंचे पती देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कशी आपण यांना मदत केली? ज्यावेळेस फवारणी असू द्या किंवा खत असू द्या किंवा कुठलं जर काय असेल सांगितलं तर मी वेळच्या वेळेला पोच केलं. कुठलं जरी म्हणजे आमचं एक मास्तर होतं, गुंड मास्तर म्हणून, त्या गुंड मास्तरनं मला जे काय सांगेल ते आणून दिलं. पत्नीनं मला सांगायचे बाबा ही औषधांना ते औषधांना अशी पूर्ण औषधं पोच केली. आणि वेळच्या वेळेला माझं पण लक्ष चांगलंच होतं, त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं केळीची निगा केली आणि एक्सपोर्ट झाली. ही मला मोठा आनंद आहे. आणि महिलाला आपण सक्षम बनवायचं असेल तर त्यांच्यावर एक जबाबदारी मोठी टाकली पाहिजे, तरच महिला पुढे येतील, नाही तर महिला पुढे येऊ शकणार नाहीत. त्यांना जर आपण चूल आणि मूल करत बसलो तर अशा काही घटना होणार नाहीत. जास्तीत जास्त महिलांकडे आपण लक्ष देऊन त्याला पुढं ढकलण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्यांच्यावर जबाबदारी टाकण्याचा. नुसतं चूलमूल करून चालणार नाही, अशी एक माझी भावना आहे. सगळ्याच महिलांनी अशा पद्धतीनं पुढे येऊन व्यवस्थित शेतीकडे लक्ष दिलं तर शेती फायदा करते, तोटा करत नाही. पण पूर्ण लक्ष मुलासारखं शेतीकडे जर आपण दिलं किंवा एखाद्या पिकाकडे दिलं तर ते पीक आपल्याला फायदा दिल्याशिवाय राहत नाही. एवढंच मला सांगायचं आहे. आपण जर पाहिलं तर मीनाक्षीताईने अत्यंत कष्टातून अशी ही केळीची बाग फुलवलेली आहे आणि ही जी केळी आहे ती सध्या इराणला एक्सपोर्ट होते. त्यातून ज्या महिला आहेत त्यांना एक संदेश देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आहे की महिलाही चांगल्या प्रकारची शेती करू शकतात आणि उत्पन्न घेऊ शकतात. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.